निवडणुका पार पडल्या, निकाल हाती आलाय, मात्र नाशिक पश्चिमची फेर मतमोजणी होणार का? हिरे यांच्या विजयावर बडगुजर आणि पाटील यांचा आक्षेप असल्याचं समजतंय. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रति युनिट 40,000 रुपये तसेच 5% GST रक्कम लेखा विभागात भरण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले. त्यामुळे पश्चिम मधील 5% बूथवर आता फेर पडताळणी होणार असल्याचे समजतंय. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता EVM घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. नाशिक पश्चिम मध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे या विजयी झाल्यात. त्यांच्या विजयावर आक्षेप घेत एकीकडे त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना इतका मोठा लीड कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित केला जातो. विरोधी उमेदवार सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी EVM वर शंका घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मतदान झाल्यानंतर बडगुजर यांनी 7 बूथवरील मतदान यंत्रे परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप देखील केलाय. बडगुजर यांनी आता 129 मतदान केंद्रांचे EVM, मायक्रो कंट्रोलर आणि VVPATच्या सखोल तपासणीची मागणी केली आहे. नाशिक पश्चिम मध्ये 413 मतदान केंद्र असून त्यापैकी 20 मतदान केंद्राची फेर तपासणी करता येणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्रापैकी 5% मतदान केंद्रावरील मतदानाची फेर तपासणी करता येईल असं कळवलं. यासाठी प्रति बूथ शुल्क 40,000 असून 5% GST जमा करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. त्यामुळे बडगुजर यांनी हे शुल्क भरण्याची तयारी केली असल्याचं काही केंद्रांवरील मतांची फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.